नमस्कार. विचार करा, अणूच्या अगदी अगदी छोट्याशा केंद्रकात जिथे जवळपास सगळं वस्तुमान एकवटलेलं आहे, तिथे केवढी प्रचंड ऊर्जा आणि घनता असेल. अगदी खरंच, ते विश्वाचं एक अदृश्य इंजिन आहे. आणि आज आपण याच अणुकेंद्रकाच्या जगात म्हणजे अणुभौतिकशास्त्रात एक सखोल चर्चा करणार आहोत. हो, आपण केंद्रकाची रचना, त्यातील बल, त्याचा तो रंजक इतिहास आहे तो, आणि विश्वाच्या निर्मितीपासून आपल्या रोजच्या जीवनापर्यंत त्याची भूमिका काय आहे याचा मागोवा घेणार आहोत. बरोबर. त्यासाठी आपण काही निवडक लेख, संशोधनं आणि नोंदी वापरणार आहोत. आपला उद्देश आहे यातून सर्वात महत्त्वाची माहिती आणि ज्या रंजक गोष्टी आहेत त्या सोप्या भाषेत समोर आणणं. नक्कीच. तर सुरुवात कुठून करायची? अणूची रचना सूर्यमालेसारखी असते म्हणतात, पण केंद्रकात नेमकं काय असतं? कल्पना करा, केंद्रक म्हणजे एक असा घट्ट बांधलेला गोळा आहे. ओके. त्यात दोन मुख्य रहिवासी, धनप्रभार असलेले प्रोटॉन आणि प्रभार नसलेले न्यूट्रॉन. हो. या दोघांना मिळून न्यूक्लिऑन म्हणतात. अच्छा, न्यूक्लिऑन. आणि प्रोटॉनची संख्या ठरवते की ते मूलद्रव्य कोणतं. म्हणजे कसं, 6 प्रोटॉन म्हणजे कार्बन. आणि न्यूट्रॉनचं काय? त्यांचं काय काम? न्यूट्रॉन स्थैर्यासाठी मदत करतात. पण त्यांची संख्या बदलली की एकाच मूलद्रव्याचे वेगवेगळे प्रकार तयार होतात. त्यांना समस्थानिक किंवा आयसोटोप्स म्हणतात. अच्छा, जसं कार्बन 12 आणि कार्बन 14. अगदी. दोन्हीत 6 प्रोटॉन, पण कार्बन 12 मध्ये 6 न्यूट्रॉन, तर कार्बन 14 मध्ये 8. समजलं. आणि तुम्ही घनतेबद्दल काहीतरी म्हणालात. हो, केंद्रकाची घनता म्हणजे ती इतकी प्रचंड आहे की चमचाभर केंद्रकीय पदार्थ घेतला ना तर त्याचं वजन लाखो टन भरेल. अरे बापरे, अविश्वसनीय. पण मग हे प्रोटॉन जे धनप्रभारित आहेत आणि एकमेकांना ढकलतात, प्रतिकर्षण असतं त्यांच्यात. हो, तर ते आणि न्यूट्रॉन इतक्या लहान जागेत एकत्र कसे राहतात? कोणतं बल त्यांना बांधून ठेवतं? बरोबर. इथेच निसर्गातलं सगळ्यात शक्तिशाली बल कामाला येतं. शक्तिशाली अणुबल. शक्तिशाली अणुबल. जणू काही एक, काय म्हणतात त्याला, कॉस्मिक गोंद आहे. कॉस्मिक गोंद. हो, जो प्रोटॉनमधल्या त्या विद्युत चुंबकीय तिरस्कारावर मात करतो आणि न्यूक्लिऑन्सना घट्ट धरून ठेवतो. अच्छा. पण गंमत म्हणजे या बलाचा पल्ला खूपच कमी असतो. म्हणजे फक्त केंद्रकापुरताच मर्यादित. फक्त केंद्रकापुरता. हो, जणू काही वेल्क्रोचे हुक्स असतात ना तसं, अगदी जवळ आल्यावरच पकडतात. इंटरेस्टिंग. म्हणजे हे बल चिकटवून ठेवण्याचं काम करतं. पण तुम्ही म्हणाला होतात की अणुपातळीवर आणखी एक बल आहे, क्षीण अणुबल. हो, क्षीण अणुबल. ते काय करतं? हे बल बांधणारं नाहीये, तर बदल घडवणारं बल आहे. जणू काही कणकिमियागार. कणकिमियागार. हो, ते एका कणाला दुसऱ्या कणात बदलू शकतं. म्हणजे समजा न्यूट्रॉनचं प्रोटॉनमध्ये रूपांतर करणं. ओके. यामुळे बीटा क्षय नावाची किरणोत्सारी प्रक्रिया घडते आणि त्यात मूलद्रव्यच बदलून जातं. अच्छा, म्हणजे मूलद्रव्य बदलतं. हो, हे बल ताऱ्यांमधली ऊर्जा निर्मिती आणि अस्थिर केंद्रकांना स्थैर्य मिळवण्यासाठी खूप महत्वाचं आहे. म्हणजे एक बल एकत्र ठेवतं आणि दुसरं बदल घडवतं. कमाल आहे. पण केंद्रकाच्या स्थैर्याचं गणित कसं जुळतं मग? इथे बंधन ऊर्जा आणि वस्तुमान दोषाचा संबंध येतो, बरोबर? अगदी बरोबर. गंमत अशी आहे की जेव्हा प्रोटॉन आणि न्यूट्रॉन एकत्र येऊन केंद्रक बनवतात तेव्हा तयार झालेल्या केंद्रकाचं वस्तुमान हे त्याच्या घटक कणांच्या एकूण वस्तुमानापेक्षा किंचितसं कमी असतं. कमी? हो, थोडंसं कमी. हा जो वस्तुमानातील फरक आहे त्याला वस्तुमान दोष म्हणतात. पण हे कमी झालेलं वस्तुमान जातं कुठे? गायब होतं? नाही, गायब नाही होत. आईन्स्टाईनचं ते प्रसिद्ध सूत्र आहे ना, E=mc². हो, E=mc². त्यानुसार त्या गहाळ वस्तुमानाचं ऊर्जेत रूपांतर होतं. अच्छा. हीच ती बंधन ऊर्जा, बाइंडिंग एनर्जी, जी केंद्रक तयार होताना बाहेर पडते आणि न्यूक्लिऑन्सना एकत्र बांधून ठेवते. आणि ही ऊर्जा प्रचंड असणार मग? हो, ही ऊर्जा रासायनिक बंधनांपेक्षा लाखो पटीने जास्त असते. लाखो पटीने? म्हणजे केंद्रक जेवढं जास्त स्थिर तेवढी त्याची बंधन ऊर्जा जास्त आणि वस्तुमान तोषही जास्त असणार. एक्झॅक्टली. आणि याच बंधन ऊर्जेच्या आधारावर अणुऊर्जेचं सगळं रहस्य उलगडतं. ते कसं? आपण जर वेगवेगळ्या मूलद्रव्यांची प्रति न्यूक्लिऑन बंधन ऊर्जा पाहिली तर एक आलेख मिळतो. ओके, बंधन ऊर्जा वक्र. बरोबर. त्यात काय दिसतं? हलकी मूलद्रव्य जसं हायड्रोजन एकत्र येऊन जड मूलद्रव्य बनवतात, उदाहरणार्थ हेलियम. तेव्हा जास्त बंधन ऊर्जेचं केंद्रक तयार होतं आणि खूप ऊर्जा बाहेर पडते. याला म्हणतात अणुमिलन.
फ्युजन म्हणजे ताऱ्यांमधली ऊर्जा याच प्रक्रियेतून येते. अगदी. सूर्य आणि इतर तारे याच फ्युजनमुळे प्रकाश आणि उष्णता देतात. आणि जड मूलद्रव्यांचं काय? आलेखात पुढे काय होतं? तो आलेख लोखंडाच्या आसपास शिखरावर पोचतो. म्हणजे लोखंड हे सर्वात स्थिर मूलद्रव्यांपैकी एक आहे. सर्वात स्थिर. हो, पण लोखंडापेक्षा जड मूलद्रव्य जसं की युरेनियम ती कमी स्थिर असतात. अच्छा. त्यांचं विभाजन होऊन मध्यम वजनाची जास्त स्थिर केंद्रकं तयार होतात. तेव्हा ही ऊर्जा बाहेर पडते. आणि याला म्हणतात अणुविखंडन. फिशन. बरोबर. अणुऊर्जा प्रकल्प आणि अणुबॉम्ब याच तत्वावर चालतात. म्हणजे अस्थिर केंद्रकं एकतर एकत्र येऊन किंवा विभाजित होऊन स्थिर होण्याचा प्रयत्न करतात आणि या दोन्ही प्रक्रियेत ऊर्जा बाहेर पडते. परफेक्ट. मग किरणोत्सारिता म्हणजे काय? ती याच अस्थिरतेशी संबंधित आहे का? नक्कीच. काही समस्थानिके म्हणजे आयसोटोप्स नैसर्गिकरित्या अस्थिर असतात. ती स्वतःहून अतिरिक्त ऊर्जा किंवा कण बाहेर टाकून स्थिर अवस्थेत जाण्याचा प्रयत्न करतात. या नैसर्गिक प्रक्रियेलाच किरणोत्सारिता म्हणतात. आणि यात काय बाहेर पडतं? यात अल्फा कण बाहेर पडू शकतात, म्हणजे हेलियमचं केंद्रक, किंवा बीटा कण, इलेक्ट्रॉन किंवा पॉझिट्रॉन, किंवा मग गॅमा किरण जे उच्च ऊर्जेचे फोटॉन असतात. आणि अर्धायुष्य, हाफ लाईफ, त्याचा काय अर्थ? तो खूप ऐकलाय. अर्धायुष्य म्हणजे समजा तुमच्याकडे एका किरणोत्सारी समस्थानिकाचे 100 अणू आहेत. ओके. तर त्यातल्या निम्म्या म्हणजे 50 अणूंना क्षय पावण्यासाठी म्हणजे बदलण्यासाठी जो वेळ लागतो तो त्या समस्थानिकाचा अर्धायुष्य काळ. अच्छा. आणि हा वेळ निश्चित असतो? हो, प्रत्येक समस्थानिकासाठी तो अगदी निश्चित आणि स्थिर असतो. त्यामुळे तो एखाद्या नैसर्गिक घड्याळासारखा वापरता येतो. जसं कार्बन 14 डेटिंगमध्ये. अगदी. कार्बन 14चा अर्धायुष्य 5730 वर्ष आहे. त्यावरून जुन्या वस्तूंचा वय काढतात. या सगळ्या मूलभूत गोष्टी खूपच रंजक आहेत. पण मला सांगा, या सगळ्याचा शोध कसा लागला? म्हणजे केंद्रक, न्यूट्रॉन, फिशन, ही गोष्ट कशी उलगडत गेली असेल? ती तर एका शतकाची कहाणी आहे. सुरुवात झाली 1896 मध्ये, जेव्हा हेन्री बेकेरेलने युरेनियममधून काहीतरी अदृश्य किरणं बाहेर पडत असल्याचं अपघाताने शोधलं. अपघाताने? हो. मग आले मेरी आणि पियर क्युरी. त्यांनी पोलोनियम आणि रेडियमसारखी नवीन, जास्त तीव्र किरणोत्सारी मूलद्रव्य शोधली आणि त्यांनीच किरणोत्सारिता हा शब्द वापरला आणि सिद्ध केलं की हा अणूचाच गुणधर्म आहे, बाहेरचा नाही. पण अणूच्या आत नक्की काय आहे हे तेव्हाही कळलं नव्हतं ना? नाही. ते कळायला 1911 साल उजाडावं लागलं. अर्नेस्ट रुदरफोर्ड नावाचा शास्त्रज्ञ होता. रुदरफोर्ड? हो. त्याने तो प्रसिद्ध सोनेरी वर्क प्रयोग केला. गोल्ड फॉईल एक्सपेरिमेंट. बरोबर. त्यातून त्याने दाखवून दिलं की अणूच्या मध्यभागी एक अगदी लहानशी पण खूप घन आणि धनप्रभारित जागा आहे. हेच ते केंद्रक. अणुभौतिकशास्त्राची खरी सुरुवात इथून झाली असं म्हणता येईल. पण तेव्हा वाटलं असेल की केंद्रकात फक्त प्रोटॉन्स आहेत. सुरुवातीला तसा अंदाज होता. पण मग प्रश्न पडला की केंद्रकाचं वस्तुमान फक्त प्रोटॉनच्या वस्तुमानापेक्षा जास्त कसं? प्रोटॉनचा प्रभार आणि वस्तुमान याचा हिशोब जुळत नव्हता. तिथेच न्यूट्रॉनची गरज भासली असणार. अगदी. रुदरफोर्डनेच 1920 मध्ये भाकीत केलं होतं की केंद्रकात प्रोटॉन एवढ्याच वस्तुमानाचा पण प्रभार नसलेला कण असावा. आणि त्याचा शोध कोणी लावला? त्याचा शोध लावला जेम्स चॅडविकने, जो रुदरफोर्डचाच विद्यार्थी होता. 1932 मध्ये. 1932 मध्ये? हो. त्याने बेरिलियमवर अल्फा कणांचा मारा करून हे सिद्ध केलं की त्यातून बाहेर पडणारे भेदक किरण हे प्रोटॉनच्या वस्तुमाने एवढे पण प्रभार नसलेले कण आहेत. हेच ते न्यूट्रॉन. आता केंद्रकाचं चित्र पूर्ण झालं. प्रोटॉन आणि न्यूट्रॉन एकत्र. न्यूट्रॉनच्या शोधानंतर काय झालं? त्याने काय बदललं? न्यूट्रॉन महत्वाचा ठरला कारण तो विद्युतदृष्ट्या तटस्थ होता. म्हणजे तो धनप्रभारित केंद्रकाकडे सहजपणे जाऊ शकत होता. त्याला कोणी अडवणारं नव्हतं. त्यामुळे केंद्रकावर मारा करण्यासाठी ते एक उत्तम प्रक्षेपण अस्त्र ठरलं. अच्छा. एन्रिको फर्मी नावाच्या शास्त्रज्ञाने मग न्यूट्रॉनचा वापर करून अनेक मूलद्रव्यांवर मारा करायला सुरुवात केली. त्यानेच फिशनचा शोध लावला का? नकळतपणे. हो. त्याने युरेनियमवर न्यूट्रॉनचा मारा केला तेव्हा त्याला काहीतरी नवीन मिळालं. पण त्याला वाटले की ती युरेनियमपेक्षा जड मूलद्रव्य आहेत. पण खरी क्रांती झाली 1938 मध्ये बर्लिनमध्ये. काय झालं तिथे? ओटो हान आणि फ्रिट्झ स्ट्रॅसमन नावाचे रसायनशास्त्रज्ञ फर्मीचे प्रयोग पुन्हा करत होते. त्यांना युरेनियमच्या उत्पादनांमध्ये बेरियम मिळालं. बेरियम? ते तर युरेनियमपेक्षा खूप हलकं आहे. हो ना.
त्यांचं डोकंच चालेना की हे कसं झालं. पण त्याचवेळी लिसी माइटनर आणि ऑटो फ्रिश जेव्हा नाझी जर्मनीतून पळून स्वीडनला गेले होते, यांनी हान यांच्या निष्कर्षांवर विचार केला. आणि त्यांनी काय सिद्धांत मांडला? गेलं होतं. त्यांनीच या प्रक्रियेला फिशन असं नाव दिलं. फिशन म्हणजे विभाजन. हो. आणि त्यांनी हेही ओळखलं की ह्या प्रक्रियेत E=mc² नुसार प्रचंड ऊर्जा बाहेर पडेल. आणि यातूनच मग साखळी अभिक्रियेची चेन रिॲक्शनची कल्पना समोर आली असेल, की एका फिशनमधून निघालेले न्यूट्रॉन पुढचे फिशन घडवतील आणि मग अजून न्यूट्रॉन. अगदी बरोबर. ही शक्यता जशी शास्त्रज्ञांच्या लक्षात आली आणि त्यात दुसऱ्या महायुद्धाची पार्श्वभूमी होती, भीती वाढली असेल खूप. नाझी जर्मनी अणुबॉम्ब बनवेल या भीतीने आइन्स्टाईनने अमेरिकेचे अध्यक्ष रूझवेल्ट यांना पत्र लिहिलं आणि मग सुरू झाला अमेरिकेचा गुप्त मॅनहॅटन प्रकल्प. अणुबॉम्ब बनवण्यासाठी. हो. 1942 मध्ये फर्मीने शिकागोमध्ये पहिली नियंत्रित साखळी अभिक्रिया यशस्वी केली आणि 1945 मध्ये हिरोशिमा आणि नागासाकीवर अणुबॉम्ब टाकण्यात आले, ज्याने अणुशक्तीची ती विनाशकारी बाजू जगासमोर आणली. हो, पण नंतर लगेचच त्याचा शांततापूर्ण वापर करण्यावरही भर दिला गेला. शांततेसाठी अणू, ॲटम्स फॉर पीस. बरोबर. त्यातून अणुऊर्जा निर्मिती आणि इतर अनेक क्षेत्रात अणुतंत्रज्ञानाचा वापर सुरू झाला. 1950च्या दशकात पहिली व्यावसायिक अणुऊर्जा केंद्र कार्यान्वित झाली. म्हणजे बघा, एका शतकात प्रयोगशाळेतल्या शोधांनी जगावर किती मोठा परिणाम केला. खरंच. आणि गंमत म्हणजे याच अणुकेंद्रकाचा संबंध थेट विश्वाच्या निर्मितीशीही जोडला जातो. ते कसं? महास्फोटाबद्दल बोलताय का? हो. बिग बँगनंतर पहिल्या काही मिनिटात विश्व थोडं थंड झाल्यावर, म्हणजे तापमान अब्जावधी अंशांवरून काही कोटी अंशांपर्यंत खाली आल्यावर, तेव्हा काय झालं? तेव्हा प्रोटॉन आणि न्यूट्रॉन एकत्र येऊन फक्त आणि फक्त हलक्या मूलद्रव्यांची केंद्रकं तयार झाली. फक्त हलकी मूलद्रव्य? कोणती? मुख्यतः हायड्रोजन, म्हणजे नुसते प्रोटॉन, साधारण 75%, आणि हेलियम, 2 प्रोटॉन 2 न्यूट्रॉन, साधारण 25%, आणि अगदी थोडं लिथियम, बस. म्हणजे सुरुवातीच्या विश्वात फक्त हीच 3 मूलद्रव्य होती. त्यांची केंद्रकं होती. हो. याला महास्फोट केंद्रक संश्लेषण, बिग बँग न्यूक्लिओसिंथेसिस, BBN म्हणतात. आणि हे महत्वाचं का आहे? कारण ह्या सिद्धांतानुसार जे प्रमाण येतं हायड्रोजन आणि हेलियमचं, तेच आपण जुन्या ताऱ्यांमध्ये आणि अवकाशात मोजतो तेव्हा दिसतं. हे इतकं जुळतं की हा महास्फोटाचा एक मोठा पुरावा मानला जातो. कमाल आहे. मग बाकीची जड मूलद्रव्य, आपल्या शरीरातला कार्बन, ऑक्सिजन, रक्तातलं लोखंड किंवा सोनं, चांदी, ही कुठून आली? ती BBN मध्ये नाही बनली. नाही, ती नंतर बनली ताऱ्यांमध्ये. ताऱ्यांमध्ये? हो. तारे म्हणजे दुसरे तिसरे काही नसून नैसर्गिक अणुमिलन, फ्युजन मठ्ठ्याच आहेत. फ्युजन मठ्ठ्या? हो. गुरुत्वाकर्षणामुळे ताऱ्यांच्या केंद्रात हायड्रोजन आणि हेलियम इतकं दाबलं जातं की तिथे प्रचंड दाब आणि तापमान निर्माण होतं, कोट्यावधी अंश सेल्सिअस. आणि मग तिथे अणुमिलन सुरू होतं. सूर्यासारखे जे सामान्य तारे आहेत ते हळूहळू हायड्रोजनचे 4 प्रोटॉन एकत्र करून एक हिलियमचं केंद्रक बनवतात. प्रोटॉन साखळी म्हणतात त्याला. बरोबर. यातली पहिली पायरी, जिथे प्रोटॉनचं न्यूट्रॉनमध्ये रूपांतर होतं, क्षीण बलामुळे, ती खूप हळू घडते. अब्जावधी वर्ष लागतात. म्हणूनच तारे इतका दीर्घकाळ ऊर्जा देऊ शकतात. आणि मोठ्या ताऱ्यांमध्ये काय होतं? जे तारे सूर्यापेक्षा खूप मोठे असतात त्यांच्यात तापमान अजून जास्त असतं. तिथे CNO चक्र नावाची वेगळी पण जास्त जलद प्रक्रिया चालते. त्यात कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन उत्प्रेरक म्हणून वापरले जातात आणि हायड्रोजनचं हिलियममध्ये रूपांतर होतं. ओके. मग हिलियम बनल्यावर काय? तारे हायड्रोजन संपल्यावर हिलियम जाळायला सुरुवात करतात. हिलियमच्या फ्युजनमधून कार्बन तयार होतो. मग कार्बनपासून ऑक्सिजन, निऑन, सिलिकॉन असं करत करत शेवटी लोखंडापर्यंतची मूलद्रव्य बनवतात. लोखंडापर्यंतच का? कारण आपण आधी पाहिलं, लोखंडाची बंधन ऊर्जा प्रति न्यूक्लिऑन सर्वाधिक असते. ते सर्वात स्थिर आहे. त्यामुळे लोखंडाचं फ्युजन होऊन ऊर्जा मिळत नाही, उलट द्यावी लागते. म्हणून ताऱ्यातलं अणुमिलन लोखंडावर येऊन थांबतं. अच्छा. म्हणजे ताऱ्यांमध्ये लोखंडापर्यंतची मूलद्रव्ये तयार होतात. पण मग सोनं, प्लॅटिनम, युरेनियम यांचं काय? ती तर लोखंडापेक्षा खूप जड आहेत. ती कुठे बनतात? ती बनतात ताऱ्यांच्या स्पेक्टॅक्युलर मृत्यूमध्ये, म्हणजे सुपरनोवा स्फोटात. सुपरनोवा? हो. जेव्हा एखाद्या मोठ्या ताऱ्याच्या गाभ्यातलं सगळं इंधन संपून तिथे फक्त लोखंड उरतं, तेव्हा आतून ऊर्जा येणं बंद होतं. मग बाहेरच्या थरांचं प्रचंड वजन त्या गाभ्यावर कोसळतं. आणि मग? मग एक प्रचंड मोठा स्फोट होतो. तो तारा अक्षरशः स्वतःला उडवून लावतो.
यालाच सुपरनोवा म्हणतात. या स्फोटात काय खास घडतं जड मूलद्रव्यांसाठी? या स्फोटात तापमान आणि दाब इतका प्रचंड असतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे न्यूट्रॉनचा इतका भयंकर प्रवाह निर्माण होतो. न्यूट्रॉनचा पूर येतो जणू. अगदी. मग लोखंडासारखी जी स्थिर केंद्रकं तिथे असतात ती भराभरा न्यूट्रॉन शोषून घ्यायला लागतात. इतक्या वेगानं की त्यांना बीटा क्षय व्हायला वेळच मिळत नाही. त्यालाच आर प्रक्रिया म्हणतात का? रॅपिड न्यूट्रॉन कॅप्चर. बरोबर. रॅपिड न्यूट्रॉन कॅप्चर. या आर प्रक्रियेतून लोखंडापेक्षा खूप जड, अगदी युरेनियम आणि त्याही पलीकडची मूलद्रव्य तयार होतात. म्हणजे सोनं, चांदी, प्लॅटिनम हे सगळं सुपरनोवामध्ये बनतं. मुख्यतः हो. किंवा अलीकडे असंही लक्षात आलंय की 2 न्यूट्रॉन तारे एकमेकांवर आदळले तरीही आर प्रक्रिया घडून ही जड मूलद्रव्य बनू शकतात. कमाल आहे. आणि मग हे स्फोटच ही सगळी बनलेली मूलद्रव्य अवकाशात फेकतात. हो. सुपरनोवा स्फोट किंवा न्यूट्रॉन ताऱ्यांची टक्कर ही सर्व जड मूलद्रव्य आंतरतारकीय ढगांमध्ये मिसळून टाकतात आणि मग याच समृद्ध ढगांमधनं नवीन पिढीचे तारे आणि त्यांच्या भोवती ग्रह बनतात. म्हणजे कार्ल सेगन म्हणाले होते ते खरंय, आपण ताऱ्यांच्या धुळीपासून बनलो आहोत. अक्षरशः. आपल्या शरीरातला प्रत्येक अणू हायड्रोजन वगळता कधी ना कधी कोणत्यातरी ताऱ्याच्या पोटात किंवा सुपरनोवा स्फोटात तयार झालेला आहे. हे ऐकूनच खूप भारी वाटतंय. आता वर्तमानात येऊया. अणुतंत्रज्ञानाचे आज आपल्या जीवनात काय उपयोग आहेत? अणुऊर्जा तर आहेच, आपण बोललो. हो. अणुऊर्जा प्रकल्पांमध्ये नियंत्रित अणुविखंडन, फिशन वापरून वीज मिळवतात. जगभरात बऱ्यापैकी वीज अणुऊर्जेतून येते. पण त्याशिवाय त्याहीपेक्षा जास्त लोकांच्या थेट आयुष्याला स्पर्श करणारा उपयोग म्हणजे अणुवैद्यशास्त्र. न्यूक्लिअर मेडिसिन. ते कसं काम करतं? यात मुख्यत्वे 2 भाग आहेत. एक म्हणजे निदान, डायग्नोसिस, आणि दुसरं म्हणजे उपचार, थेरपी. ओके. निदानामध्ये काय करतात? निदानासाठी रेडिओ ट्रेसर वापरतात. म्हणजे काय तर एक अगदी कमी प्रमाणात किरणोत्सरी समस्थानिक रेडिओ आयसोटोप एका जैविक रेणूशी जोडतात. आणि मग हे मिश्रण, ज्याला रेडिओ फार्मास्युटिकल म्हणतात, ते शरीरात टोचतात. मग ते रक्तावाटे जाऊन विशिष्ट अवयवात किंवा ट्यूमरमध्ये जमा होतं. अच्छा. मग बाहेरून एका खास कॅमेऱ्याने, जसं स्पेक्ट किंवा पेट स्कॅनर, त्या समस्थानिकातून बाहेर पडणारे किरण टिपले जातात आणि त्याची प्रतिमा बनवली जाते. यातून काय समजतं? यातून फक्त अवयवाची रचना नाही तर तो अवयव काम कसा करतोय हे समजतं. म्हणजे हृदयाला रक्तपुरवठा नीट होतोय का, मेंदूचा कोणता भाग सक्रिय आहे किंवा शरीरात कुठे कॅन्सरच्या पेशी आहेत हे कळतं. PET स्कॅनबद्दल ऐकलं आहे. ते कॅन्सरसाठी वापरतात ना? हो. PET, पॉझिट्रॉन एमिशन टॉमोग्राफी, स्कॅनमध्ये वापरला जाणारा FDG नावाचा ट्रेसर साखरेसारखा असतो. कॅन्सरच्या पेशी खूप वेगाने वाढतात आणि त्यांना खूप ऊर्जा लागते, म्हणून त्या हा FDG जास्त प्रमाणात शोषून घेतात. त्यामुळे स्कॅनमध्ये त्या हॉटस्पॉट म्हणून दिसतात. हे खूपच उपयोगी आहे. आणि उपचारांमध्ये कसा वापर होतो? उपचारांमध्ये किरणोत्साराचा वापर थेट रोगग्रस्त पेशी, विशेषतः कॅन्सर पेशी, नष्ट करण्यासाठी करतात. रेडिएशन थेरपी किंवा किरणोपचार म्हणतात त्याला. ते कसं देतात? एकतर बाहेरून मशीनद्वारे, जसं कोबाल्ट 60 किंवा लिनियर ॲक्सिलरेटर, जास्त ऊर्जेचे किरण ट्यूमरवर केंद्रित करतात. किंवा मग कधीकधी किरणोत्सारी पदार्थाच्या लहान बिया, सीड्स, ट्यूमरमध्ये किंवा त्याच्या अगदी जवळ ठेवतात. त्याला ब्रेकीथेरपी म्हणतात. आणि यात काही नवीन प्रकार आलेत का? हो. सध्या टार्गेटेड अल्फा थेरपी, TAT, वर खूप संशोधन आणि विकास सुरू आहे. टार्गेटेड अल्फा थेरपी, त्यात काय वेगळं आहे? यात अल्फा कण उत्सर्जित करणारे समस्थानिक, जसं ॲक्टिनियम 225, अशा खास रेणूंना जोडतात जे फक्त आणि फक्त कॅन्सर पेशींना जाऊन चिकटतात. अच्छा, म्हणजे लक्ष साधून मारा. अगदी. अल्फा कण खूप विनाशकारी असतात, म्हणजे ते पेशींना सहज नष्ट करू शकतात, पण त्यांची रेंज खूप कमी असते, फक्त काही पेशींएवढी. त्याचा काय फायदा? फायदा हा की ते फक्त कॅन्सर पेशींवरच मारा करतात आणि त्यांच्या आजूबाजूच्या निरोगी ऊतींना अगदी कमी नुकसान पोचवतात. हे खूप आश्वासक तंत्रज्ञान आहे. खरंच. वैद्यकीय क्षेत्राबाहेर आणखी काय उपयोग आहेत? कार्बन डेटिंगबद्दल आपण थोडं बोललो. हो. रेडिओ कार्बन डेटिंग. वातावरणात वैश्विक किरणांमुळे नैसर्गिकरित्या कार्बन 14 तयार होत असतो. सजीव प्राणी आणि वनस्पती श्वासातून किंवा अन्नातून हा कार्बन 14 शरीरात घेतात, पण जेव्हा ते मरतात तेव्हा हे घेणं थांबतं. ओके. मग शरीरातला कार्बन 14 त्याच्या 5730 वर्षांच्या अर्धायुष्याने कमी व्हायला लागतो.
मग एखाद्या जुन्या अवशेषात किती कार्बन-14 शिल्लक आहे हे मोजून त्या वस्तूचं वय काढता येतं, साधारण 50,000 वर्षांपर्यंत. पुरातत्वशास्त्र आणि इतिहास संशोधनासाठी हे खूपच महत्वाचं असणार. नक्कीच. आणि आणखी काही उदाहरणं आहेत का रोजच्या जीवनातली? आहेत ना. अवकाश संशोधनात जिथे सूर्याचा प्रकाश पोहोचत नाही तिथे दूरवरच्या यानांना जसं व्हॉयेजर किंवा क्युरिओसिटी रोवर ऊर्जा पुरवण्यासाठी RTGs वापरतात. RTG म्हणजे? रेडिओ आयसोटोप थर्मो इलेक्ट्रिक जनरेटर. यात प्लुटोनियम 238 सारख्या समस्थानिकाच्या नैसर्गिक किरणोत्सारी क्षयातून निर्माण होणारी उष्णता वापरून वीज बनवतात. हे यान अनेक दशकं चालू शकतं. इंटरेस्टिंग. आणि अगदी घरात? घरातले काही स्मोक डिटेक्टर, धूर सूचक यंत्र आयनीकरण प्रकारचे असतात. त्यात अमेरिशियम 241 नावाचा अल्फा कण उत्सर्जित करणारा अगदी थोडासा किरणोत्सारी पदार्थ असतो. अरे, स्मोक डिटेक्टरमध्ये? हो, त्याचे अल्फा कण हवेला आयनीकृत करून एक छोटा विद्युत प्रवाह चालू ठेवतात. जेव्हा धुराचे कण आत येतात तेव्हा ते हा प्रवाह खंडित करतात आणि अलार्म वाजतो. खरंच की. म्हणजे अणू किती प्रकारे आपल्या सेवेत आहे. आता थोडा भविष्याकडे पाहूया. अणुभौतिकशास्त्रात पुढे काय संशोधन सुरू आहे? काय नवीन आव्हानं आहेत? संशोधनाची सीमा तर सतत विस्तारते आहे. अमेरिकेत मिशिगन स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये FRIB नावाची एक प्रचंड मोठी आणि नवीन प्रयोगशाळा नुकतीच सुरू झाली आहे. FRIB काय आहे हे? फॅसिलिटी फॉर रेअर आयसोटोप बीम्स, म्हणजे दुर्मिळ समस्थानिकांच्या किरणांसाठीची सुविधा. इथे काय करतात तर जड अणूंच्या केंद्रकांना प्रकाशाच्या अर्ध्या वेगाने एकमेकांवर आदळतात. कशासाठी? त्यातून हजारो प्रकारची अशी दुर्मिळ अल्पायुषी समस्थानिका तयार होतात, जी पृथ्वीवर नैसर्गिकरित्या सापडत नाहीत, विशेषतः अशी ज्यांच्यात प्रोटॉन आणि न्यूट्रॉनचं प्रमाण खूप विषम असतं. आणि त्यांचा अभ्यास करून काय साधायचं आहे? खूप गोष्टी. एकतर या दुर्मिळ समस्थानिकांचे गुणधर्म मोजून अणुकेंद्रकाला एकत्र बांधून ठेवणाऱ्या शक्तिशाली बलाचं स्वरूप अधिक चांगलं समजून घ्यायचंय. त्याचे सिद्धांत तपासून पाहिजेत. अच्छा. दुसरं म्हणजे विश्वात जड मूलद्रव्य कशी तयार झाली, विशेषतः सुपरनोवा आणि न्यूट्रॉन ताऱ्यांच्या टक्करीत होणारी ती प्रोसेस, ती प्रक्रिया प्रयोगशाळेत घडवून बघायची आहे. म्हणजे विश्वाची उत्पत्ती समजून घ्यायला मदत होईल? अगदी. आणि तिसरं म्हणजे काही मूलभूत भौतिक नियम आणि समरूपता यांची कसोटी या टोकाच्या परिस्थितीत पाहता येईल. FRIBने नुकतंच काम सुरू केलंय आणि नवीन समस्थानिकं शोधायला सुरुवातही केली आहे. हे झालं मूलभूत संशोधन. पण ऊर्जेच्या बाबतीत काय? अणुमिलन ऊर्जेचं स्वप्न किती जवळ आलंय? ते कधी पूर्ण होणार? अणुमिलन हे खरं तर ऊर्जेचं अंतिम स्वप्न मानलं जातं. कारण त्याचं इंधन ड्यूटेरियम समुद्राच्या पाण्यात भरपूर आहे आणि त्यातून दीर्घकाळ टिकणारा किरणोत्सारी कचरा तयार होत नाही. म्हणजे स्वच्छ आणि जवळपास अमर्याद ऊर्जा? हो, पण ते प्रत्यक्षात आणणं खूपच अवघड आहे. सूर्याच्या केंद्रासारखी परिस्थिती, म्हणजे 150 दशलक्ष अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान पृथ्वीवर निर्माण करून टिकवून ठेवायची आहे. त्यासाठीच तो ITR प्रकल्प आहे ना, फ्रान्समधला? बरोबर. ITR, इंटरनॅशनल थर्मोन्यूक्लिअर एक्सपेरिमेंटल रिॲक्टर, हा जगातला सर्वात मोठा आणि 33 देशांचा मिळून चाललेला प्रयोग आहे. त्यात टोकामाक नावाच्या डिझाईनमध्ये शक्तिशाली चुंबकीय क्षेत्रांनी हायड्रोजनच्या प्लाझ्माला बंदिस्त ठेवून अणुमिलन घडवण्याचा प्रयत्न केला जाईल. त्याचं मुख्य ध्येय काय आहे? वीज बनवणं? नाही, ITR स्वतः वीज बनवणार नाहीये. त्याचं मुख्य उद्दिष्ट आहे हे सिद्ध करणं की अणुमिलनातून मिळणारी ऊर्जा ती प्रक्रिया सुरू ठेवायला लागणाऱ्या ऊर्जेपेक्षा किमान 10 पट जास्त असू शकते. नेट एनर्जी गेन Q > 10. म्हणजे हे तंत्रज्ञान व्यवहार्य आहे का हे तपासणं? हो, अणुमिलन ऊर्जेची वैज्ञानिक आणि तांत्रिक व्यवहार्यता सिद्ध करणं हे त्याचं ध्येय आहे. त्याचे प्रयोग 2030च्या दशकाच्या मध्यात सुरू होण्याची अपेक्षा आहे. पण व्यावसायिक वीज केंद्र यायला किती वेळ लागेल? त्याला अजून बरीच दशकं लागतील. 2040 किंवा 2050 नंतरच ते शक्य होईल असं वाटतं. कारण आव्हानं खूप मोठी आहेत. जसं की? एकतर इतक्या प्रचंड उष्णतेला आणि तीव्र न्यूट्रॉन माऱ्याला सहन करू शकणारं साहित्य बनवणं. दुसरं म्हणजे प्लाझ्मा स्थिर ठेवणं. आणि तिसरं म्हणजे ट्रिटियम नावाचं जे दुसरं इंधन लागतं ते अणुभट्टीतच तयार करावं लागेल. ही सगळी मोठी आव्हानं आहेत. म्हणजे फ्युजन अजून दूर आहे. मग सध्याच्या अणुविखंडन तंत्रज्ञानात काही नवीन घडामोडी आहेत का? काही सुधारणा? हो, नक्कीच. सध्याच्या मोठ्या अणुभट्ट्यांसोबतच प्रगत अणुभट्टी रचना, ॲडव्हान्स फिजन रिॲक्टर्स विकसित करण्यावर भर दिला जातोय. त्यात काय नवीन आहे? लहान मॉड्युलर अणुभट्ट्या, स्मॉल मॉड्युलर रिॲक्टर्स, SMRs. SMRs. हो,
या 300 मेगावॅटपेक्षा कमी क्षमतेच्या असतात. त्यांचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे त्या कारखान्यात मोठ्या प्रमाणात बनवून मग साईटवर आणून जोडता येतात. त्याचा फायदा काय? खर्च कमी होतो, बांधायला कमी वेळ लागतो आणि ते जास्त सुरक्षित असतात असं मानलं जातं. कारण त्यात पॅसिव्ह कूलिंग सिस्टम्स वापरता येतात. दुर्गम भागात किंवा छोट्या शहरांसाठी त्या उपयुक्त ठरू शकतात. या कधीपर्यंत येतील? काही SMRs या दशकाच्या शेवटी किंवा 2030च्या सुरुवातीला कार्यान्वित होण्याची शक्यता आहे. आणि थोरियमबद्दलही ऐकायला मिळतं. हो, थोरियम इंधन चक्रावर आधारित अणुभट्ट्या हा दुसरा पर्याय आहे. थोरियम पृथ्वीवर युरेनियमपेक्षा जास्त प्रमाणात उपलब्ध आहे. आणि त्याचा कचरा कमी घातक असतो असं म्हणतात? हो, त्यातून तयार होणारा दीर्घकाळ टिकणारा किरणोत्सारी कचरा कमी असतो. विशेषतः वितळलेल्या क्षारांवर आधारित अणुभट्ट्या, मोल्टन सॉल्ट रिॲक्टर्स MSRs यासाठी चांगल्या मानल्या जातात. म्हणजे अणुभौतिकशास्त्र आजही तितकंच सक्रिय आणि महत्वाचं क्षेत्र आहे, नाही का? अगदी. मूलभूत प्रश्नांची उत्तरं शोधण्यापासून, म्हणजे निसर्गातली बलं कशी काम करतात, न्यूट्रॉन तारे कसे बनतात, ते थेट मानवी उपयोगांपर्यंत, म्हणजे कर्करोगावर नवीन उपचार शोधणे, सुरक्षित आणि स्वच्छ ऊर्जेचा मार्ग तयार करणं, अणुकेंद्रकाचा अभ्यास अनेक पातळ्यांवर सुरू आहे आणि महत्वाचा ठरतो आहे. खरंच, आज आपण अणुकेंद्रकाच्या जगात एक विलक्षण प्रवास केला, त्याच्या मूलभूत रचनेपासून सुरुवात करून. प्रोटॉन, न्यूट्रॉन, बलं. हो, मग त्याचा इतिहास, शोध कसे लागले, रुदरफोर्ड, चॅडविक, फिशन, त्यानंतर विश्वाच्या निर्मितीतील त्याची भूमिका, BBN, तारे, सुपरनोवा. येटी. हे सगळं पाहून थक्क व्हायला होतं की पदार्थाच्या इतक्या लहानशा भागाचा संबंध विश्वाच्या इतक्या मोठ्या घडामोडींशी आणि आपल्या अस्तित्वाशी इतका घट्ट जोडलेला आहे. अगदी. पण हेही लक्षात ठेवायला हवं की अणुशक्तीचा वारसा हा दुहेरी आहे. त्याचा उपयोग जितका विधायक कामांसाठी, जीव वाचवण्यासाठी होऊ शकतो, तितकाच तो विनाशकारीही ठरू शकतो. हो, त्यामुळे वैज्ञानिक प्रगतीसोबत जबाबदारीची आणि नैतिकतेची जाणीव ठेवणं खूप महत्वाचं आहे. आपल्याला शहाणपणानं त्याचा वापर करावा लागेल. अगदी बरोबर. आणि हा शोधाचा प्रवास तर अजून सुरूच आहे. फ्रायबे असेल, इटर असेल, ते आपल्याला अणू आणि विश्वाच्या अजून खोल रहस्यांच्या जवळ घेऊन जातील. आणि दुसरीकडे TAT सारखे वैद्यकीय उपचार नवीन आशा निर्माण करत आहेत. शेवटी एक विचार मनात येतो. आपण अणुकेंद्रकाला जसजसं अधिक खोलवर समजू लागतो आहोत, मग ते क्वार्क पातळीवर असो किंवा त्या अत्यंत दुर्मिळ समस्थानिकांच्या अभ्यासातून असो, त्याचा परिणाम फक्त ऊर्जा निर्मिती किंवा रोगनिदानापुरता मर्यादित राहील की भविष्यात पदार्थांसोबतचं आपलं मूलभूत नातंच बदलेल? हो, हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे खरं.